मुंबईत एसबीआय मुख्यालयाच्या समोर प्रहारच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंच्या प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक। ब्रँड हा शब्द बाजारपेठेतल्या उत्पादनाला वापरला जातो। ठाकरे ब्रँड या शब्दावर नीलम गोऱ्हेंची खोचक टीका। तर कुणाचं नाव घेताय म्हणत राऊतांनी फटकारलं। ठाकरे बंधू उद्या विजय मेळाव्यानिमित्तानं एकाच मंचावर येणार। वरळी डोम परिसरात ठाकरे बंधूंसाठी बॅनरबाजी। बाळासाहेब दोन्ही बंधूंना आशीर्वाद देत असल्याचा फोटो। उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे झाले नाही, तुमचे कसे होणार? रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल। राज ठाकरेंनी जपून पुढचा विचार करण्याचा सल्ला। व्यापारी आहात, व्यापार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका। संदीप देशपांडेंचं वक्तव्य। तर महाराष्ट्रात मराठीचा अपमान केल्यास कानाखालीच मारणार, देशपांडेंचा इशारा। हिम्मत असल्यास गोल टोपीवाल्याला कानाखाली मारा, नितेश राणेंचं मनसेला आव्हान। तर रझा अकादमी विरोधात मोर्चा काढला तेव्हा भाजप गप्प होतं, देशपांडेंचा पलटवार। महायुतीत महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। सर्वाधिक आमदार असल्यानं भाजपच्या वाट्याला 48 पदं येणार। शिवसेनेच्या वाट्याला 29%, तर राष्ट्रवादीला 23% महामंडळ मिळणार। पक्षात याला त्याला घेऊ नका अशी भूमिका नको। नाशिकमधील पक्षप्रवेशाच्या वादावर फडणवीसांचा सल्ला। तर दाऊदलाही पक्षात घेण्यासाठी चर्चा सुरू असेल, राऊतांचा टोला। फेक नरेटिव्ह आधीच सरकारच्या बाजूनं नरेटिव्ह करा। भाजप आमदारांच्या बैठकीत फडणवीसांचा कानमंत्र। सूत्रांची माहिती, टेंडरच्या मागे न लागण्याचाही सल्ला। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सरकारला सुबुद्धी दे। मविया नेते विठ्ठलाला साकडं घालणार। काँग्रेस नेते सतेज पाटील आणि राजू शेट्टी पंढरपूरला रवाना। छत्रपती संभाजीनगरमध्ये काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात। भरधाव कारनं 5 ते 6 जणांना उडवलं, दोघांचा जागीच मृत्यू। मुंबईतील कबूतरखाने बंद करण्याचे पालिकेला निर्देश। मंत्री उदय सामंतांची माहिती, कबुतरांमुळे श्वसनविकार, दुर्गंधी आणि प्रदूषणात वाढ होत असल्यानं निर्णय। मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या स्टॉल्सवर नवे दरपत्रक जाहीर। एका वडापावसाठी ग्राहकांना आता 13 ऐवजी 18 रुपये मोजावे लागणार। हिंदी सोडून पहिली दुसरीसाठी आजपासून सुधारित वेळापत्रक। राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडून आदेश जारी। नाशिकमध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस। गंगापूर धरणातून 3716 क्युसेक पाण्याचा विसर्ग। गोदाघाट परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी। मुसळधार पावसानंतर तळकोकणातील नद्यांच्या पातळीत वाढ। सिंधुदुर्गला हवामान खात्याचा आज येलो अलर्ट। खासदार धैर्यशील माने बेळगाव सीमा प्रश्नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी। महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी। समितीत 7 जणांचा समावेश।